श्री महालक्ष्मी देवीये नमः. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. श्री गणेशाय नमः. ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. ऐका महालक्ष्मी देवी तुमची कहाणी. कहाणी आहे द्वापार युगातली आणि सौराष्ट्रातली. आटपाट नगर होतं. तेथे एक राजा होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. राजा शूर, वीर, धर्मशाली, वेदशास्त्र जाणणारा व प्रजाहितदक्ष होता. त्याच्या राणीचं नाव सूर्यचंद्रिका होते. ती रूपवान, सुलक्षणी, पतिव्रता होती. राजा राणीला एकूण 8 अपत्ये झाली. एकामागून एक असे 7 पुत्र झाले व त्यावर एक सुलक्षणी कन्या झाली. तिचं नाव होतं शांबाला. तीही समंजस आणि धार्मिक होती. राजा राणीचं राज्य छान चाललेलं होतं. संसारही ऐश्वर्याने, वैभवाने बहरला होता. सुखसंपत्ती, वैभव हात जोडून उभी होती. काही कमी नव्हतं. वैभवाची, ऐश्वर्याची वेळ हीच खरी जपण्याची वेळ. याच वेळी माणसाला अहंकार, गर्व गाठतात आणि अधोगतीला नेतात. निसर्गाकडे पहा. झाडे फलबहाराने नम्र होतात. उन्हाचा ताप सहन करून आश्रयार्थीयांना सावली देतात. सूर्यचंद्रिकेच्या ठायी ऐश्वर्याने गर्व ताठा झाला. ती गरिबांना विसरली. तोऱ्यानं ताठ्यानं बोलणं होऊ लागलं. दासदासींवर खेकसू लागली. दया, कणव, सहानुभूती तिला सोडून गेली. एके दिवशी महालक्ष्मीच्या मनात आलं की आपण भद्रश्रवाच्या राज्यात जावं. त्याच्या राजवाड्यात राहावं. तेथे वास करावा. त्यामुळे तो अधिक ऐश्वर्यसंपन्न होईल व प्रजेलाही सुखी करील. एखाद्या गरिबावर कृपा केली तर तो ती संपत्ती, ते धन स्वतःच्या खाण्यापिण्यात खर्च करील. राजावर कृपा केली तर तो त्याच्यामार्फत प्रजाजनांपर्यंत पोहोचवेल. शिवाय सूर्यचंद्रिकेलाही महालक्ष्मी व्रताची आठवण आहे की नाही हे पाहता येईल. म्हणून तिने एक वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतले व काठी टेकत टेकत ती सूर्यचंद्रिका राणीच्या महालासमोर येऊन उभी राहिली. तिला पाहताच राणीची दासी तिच्याकडे आली व म्हणाली, "कोण पाहिजे तुम्हाला?" म्हातारी म्हणाली, "मला राणीला भेटायचे." दासीने विचारले, "तुमचे नाव काय? तुमचे पती कोण? कोठून आलात तुम्ही?" म्हातारी म्हणाली, "माझं नाव कमला. माझ्या पतीचं नाव भुवनेश आणि मी आले आहे द्वारकेहून." दासी म्हणाली, "राणीकडे तुमचे काय काम आहे?" राणीसाहेब आता मैत्रिणींसमवेत आहेत. वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणाली, "अगं, राणीला मी ओळखते. पूर्वजन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. रोज पतीपत्नीची भांडणे होत असे. तो तिला दुष्टपणे फार छळत असे, मारझोड करी. तेव्हा त्या त्रासाला कंटाळून तिने घरदार सोडले, रानावनात गेली. उपाशी तापाशी तशीच भटकत राहिली. मला ती दुःखी व ग्लान अवस्थेत दिसली. मी तिला विचारले, 'तू अशी दुःखी का?' मग तिने आपली कर्मकहाणी सांगितली. मला तिची दया आली. मी तिला संसारसुखी करणारे, धनसंपदा, सुखसमृद्धी, ऐश्वर्य देणारे महालक्ष्मी व्रत समजावून सांगितले व करण्यास सांगितले. समजूत घालून तिला घरी नेऊन सोडले. तिने भक्तिभावाने व्रत केले. तिच्या श्रद्धेने, भक्तीने महालक्ष्मी प्रसन्न झाली. दारिद्र्य गेले, भांडणे संपली, संतती संपत्तीने घर भरले. अवघा आनंदी आनंद झाला. अनेक वर्षे सुखी समाधानाचा संसार करून ती दोघे जीवनयात्रा संपविती झाली. महालक्ष्मीच्या कृपेने त्यांना लक्ष्मीलोक प्राप्त झाले. तेथे ते ऐश्वर्यात राहिले. जितकी वर्षे त्यांनी लक्ष्मीव्रत केले तितकी 1000 वर्षे त्यांना लक्ष्मीलोकांत परमसुख लाभले. त्यानंतर त्यांचा जन्म राजकुळात झाला.
ती आता राजा राणी म्हणून नांदत आहेत. पण राणीला महालक्ष्मीचा विसर पडला आहे. तिला आठवण करून देण्यास मी आली आहे. दासी म्हणाली, आता राणीसाहेबांना सांगितलं तर त्या रागवतील. तुम्ही थोडा वेळ बसा, मग मी त्यांना आपला निरोप सांगते. मी पण गांजलेली आहे. यामधल्या वेळात आपण मला महालक्ष्मी व्रताची माहिती द्या. मी निष्ठेने करीन. जेव्हा म्हातारीला दासीने वचन दिले की उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, तेव्हा म्हातारीने दासीला सर्व पूजा व व्रतविधी सांगून आशीर्वाद दिला. दासी लगबगीने राणीस निरोप सांगण्यास गेली. राजवैभव, ऐश्वर्य, धनसंपत्ती यामुळे राणी अहंकारी बनली होती. वृद्ध ब्राह्मण स्त्रीचा निरोप ऐकून ती क्रोधायमान झाली व रागारागाने बाहेर येऊन त्या ब्राह्मण स्त्रीस उद्धटपणे अपमानकारक बोलली. तिची हेटाळणी केली. एवढेच काय, पण तिला धक्काबुक्कीही केली. वृद्ध स्त्रीच्या स्वरूपात साक्षात महालक्ष्मी आपल्याकडे आली आहे हे तिला कळलेच नाही. अहंकाराची धुंदी, त्यामुळे साधी सभ्यताही संपली होती. महालक्ष्मी तेथून निघाली. वाटेत तिला राजकुमारी शांबाला भेटली. शांबालेने त्या वृद्धेस नमस्कार करून आपली ओळख करून दिली. त्या वृद्धेने शांबालेस घडलेली हकीकत सांगितली. शांबालेस ती हकीकत ऐकून फार दुःख झाले. तिने तिची क्षमा मागून अपराधाची क्षमा याचना केली. तिच्या वागण्यामुळे वृद्धा संतोष पावली व तिच्या कळकळीच्या विनंतीवरून तिने शांबालेस महालक्ष्मीची पूजा व व्रत सांगितले व आशीर्वाद दिला की या व्रताने तुझे महन्मंगल घडेल, रक्षण होईल, सुखसमृद्धी, आयुरारोग्य, संपत्ती संतती लाभेल. या व्रताच्या प्रसादाने तुझे मनोरथ पूर्ण होतील. मग त्या वृद्ध स्त्रीचा निरोप घेऊन शांबाला राजवाड्यात आली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. त्याच दिवशी शांबालेने महालक्ष्मी व्रतास सुरुवात केली. तिने निष्ठेने व्रत केल्याने महालक्ष्मी प्रसन्न झाली व तिचा विवाह सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी झाला. सर्व ऐश्वर्य, राजवैभव मिळून तिचे महन्मंगल झाले व ती सुखात राहू लागली. इकडे काय झाले? सूर्यचंद्रिकेने महालक्ष्मीचा अपमान केल्याने महालक्ष्मीचा कोप झाला. त्यामुळे भद्रश्रवाचे राज्य गेले, वैभव गेले, अनान्न दशा झाली, 7ही पुत्र दूर निघून गेले. अशा परिस्थितीत सूर्यचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली, शांबालेचा पती ऐश्वर्यसंपन्न झाला आहे. तुम्ही त्याच्याकडे जा आणि आपली परिस्थिती त्यांना सांगा. म्हणजे त्यांना आपली दया येऊन ते आपल्याला मदत करतील, द्रव्य देतील. राणीच्या सूचनेनुसार राजा मालाधराच्या राज्यात गेला व चालून दमल्यामुळे एका तळ्याचे काठी विश्रांतीस बसला. शांबालेच्या दासी पाणी आणण्यास आल्या असता त्यांनी त्याला पाहिले. त्यांनी त्याची वास्तपुस्त केली. महाराज, आपण कोण? कुठून आलात? आपल्या येण्याचे प्रयोजन काय? विनयाने विचारलेल्या प्रश्नांस राजाने आपण भद्रश्रवा राजा असून शांबालेचा पिता आहे, तिला भेटण्यास आलो असे सांगितले. दासीकडून आपले वडील आल्याचे कळताच शांबालेने मोठ्या सन्मानाने त्यांना राजवाड्यात आणले. आग्रहाने काही दिवस ठेवून घेतले. राजा परत घरी जाण्यास निघाला तेव्हा 1 हंडा भरून द्रव्य दिले. बरोबर सेवक देऊ पाठविले. राजा घरी आला. शांबालेने केलेला आदरसत्कार त्याने सूर्यचंद्रिकेस कथन केला व द्रव्याचा हंडा तिच्या पुढे ठेवला. पण हाय, उघडून पाहतात तो काय, आत काळे कोळसेच कोळसे. महालक्ष्मीच्या व कृपेने द्रव्याचे कोळसे झाले होते. राणीला वाईट वाटले व शांबालेने कोळसे दिले म्हणून राग आला. एके दिवशी सूर्यचंद्रिका राणी शांबालेस भेटावयास तिच्या राज्यात गेली. ती नदी तीरी थकून डोळे मिटून बसली होती. एका दासीने ओळखले. शांबालेला सांगितले.
तिने सन्मानाने आईस राजवाड्यात आणले, स्नान करविले, नेसावयास पैठणी दिली. तो शेवटचा गुरुवार होता. शांबालेने लक्ष्मीची पूजा केली व आईकडूनही पूजन करून घेतले. त्यानंतर सूर्यचंद्रिका आपल्या पतीकडे गेली. तिने पूजन केल्याने महालक्ष्मीच्या प्रसादाने तिला चांगले दिवस येऊ लागले. मालाधर राजाने रथ पाठवून भद्रशव राजास तातडीने बोलावून घेतले. मसलती झाल्या व भद्रशव राजास मालाधराने आपले सैन्य सेनापती दिले, सहाय्य केले. सेनापतीने शत्रूचा पराभव केला. भद्रशव राजास आपले राज्य व सिंहासन परत मिळाले. दूर गेलेले 7ही पुत्र परत आले. एके दिवशी शांबाला आईस भेटावयास गेली, पण आईच्या मनात राग होता की संकटाचे वेळी शांबालेने द्रव्याऐवजी कोळसे दिले. शांबालेचे तिने न नीट स्वागत केले, न तिच्याशी संभाषण केले. लवकरच शांबाला परत जाण्यास निघाली. निघताना तिने तोच पूर्वीचा हंडा मिठाने भरून बरोबर घेतला. मालाधराने घरी गेल्यावर शांबालेस विचारले, माहेरहून काय आणलेस? शांबाला म्हणाली, मी राजाचे सार आणले. मालाधराला काहीच बोध होईना. शांबाला म्हणाली, थोडंसं थांबा, मग सगळा उलगडा होईल. शांबालेने स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्यांना सगळा स्वयंपाक अळणी करण्यास सांगितला. कशातही मीठ घालू नका. भोजनात मालाधराला सर्वच पदार्थ अळणी व बेचव लागले. लगेच शांबालेने माहेरहून आणलेले मीठ पाण्यात वाढले. त्यामुळे पदार्थ रुचकर लागू लागले. हेच ते राजाचे सार असे त्यालाही पटले व ते सुखाने नंतर नांदू लागले. महालक्ष्मीची नावे व रूपे अनेक आहेत. छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, श्रद्धा, कांती, वृत्ती, दया, तुष्टी, माता, अधिष्ठात्री इत्यादी. ती कैलासात पार्वती, क्षीरसागरी सिंधू कन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, पद्मावती पद्मा, घरोघरी गृहलक्ष्मी अशा नावाने ओळखली जाते. अशा महालक्ष्मीच्या कृपेने सकल मनोरथ सिद्धीस जातात, सकल कामना पुरविल्या जातात. म्हणून तिचे पूजन करण्यास चुकू नये. जशी महालक्ष्मीची कृपा शांबाला भद्रश्रवा राज्यावर झाली, तशी तुमच्या आमच्यावर हो. महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मीची गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण. श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु.